मित्रांनो, महाराष्ट्र वन विभागाने वनसेवक पदनिर्मिती करण्यासाठी आपल्या महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव सादर केलेला आहे. या प्रस्तावाला मान्यता भेटल्याच्या नंतर वनसेवक या पदाची जाहिरात आलेली तुम्हाला बघायला भेटेल. तर वनसेवक या पदभरतीबद्दल मुलांचे अनेक वेगवेगळे प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण बघणार आहोत. जो पहिला प्रश्न असणार आहे की याच्यामध्ये महिला फॉर्म भरू शकत आहात की नाही, त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता जी त्यांनी 10वी किंवा 12वी पास विद्यार्थी फक्त अप्लाय करू शकत आहात, ग्रॅज्युएशन पदवीवाले अप्लाय करू शकत नाही, याच्यामध्ये बदल होईल की नाही. त्याच्यानंतर जे आधीचे वनमजूर आहेत त्यांना डायरेक्टली परमनंट केले जाईल की नाही, किंवा हा जॉब सरकारी आहे की परमनंट, म्हणजेच सरकारी की परमनंट किंवा डायरेक्टली कॉन्ट्रॅक्ट बेसवरती आहे, किंवा याच्यामध्ये वयाची अट काय असणार आहे आणि कोण याच्यामध्ये अर्ज करू शकत आहात आणि आपण दुसऱ्या जिल्ह्यामध्ये अर्ज करू शकतो की नाही, डिटेल्समध्ये चर्चा करणार आहोत. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही तुम्ही YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. आणि वनसेवक आणि वनरक्षक जाहिरात येण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी जो आपला स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करून घ्या. लिंक त्याची डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, बघू शकता. आता या प्रश्नांची उत्तरे आपण बघूयात. आणि सर्वात महत्त्वाचा जो पॉईंट आहे, जे वनसेवक ही पदभरती केली जाणार आहे तेच पुढे वनरक्षक होणार आहेत. हे कशाप्रकारे पुढे डिटेल्समध्ये माहिती बघूयात. आपल्या टेलिग्राम ग्रुपचा लोगो अशा प्रकारे आहे, नक्की जॉईन करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आता जो पहिला प्रश्न आहे, याच्यामध्ये महिला फॉर्म भरू शकत आहात की नाही, तर याचं स्पष्ट उत्तर आहे 100% याच्यामध्ये महिला, सर्व महिला मुली याच्यामध्ये फॉर्म भरू शकत आहेत. त्याच्यानंतर जो दुसरा प्रश्न आहे, जी शैक्षणिक पात्रता आहे, पात्रतेमध्ये असे म्हटलेले आहे की फक्त 10वी पास किंवा 12वी पास, कमीत कमी 10वी पास आणि जास्तीत जास्त 12वी पर्यंतच शिक्षण झालेले उमेदवार याच्यामध्ये अप्लाय करू शकत आहात, असे जाहिरातीमध्ये म्हटलेले आहे. परंतु याच्यामध्ये बदल होईल का, असा मुलांचा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये 100% शासनाला बदल करावा लागणार आहे. खूप मुलांचा वारंवार हा जास्त करून प्रश्न येत होता, याच्यामध्ये बदल करावाच लागणार आहे. आणि या बदल करण्यासाठी जो आपला टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करायचा आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आपण सर्वजण याच्यामध्ये प्रयत्न करणार आहोत. आता जो दुसरा प्रश्न आहे, जे आधीचे वनमजूर आहेत त्यांना डायरेक्ट भरती केले जाणार आहे की परमनंट केले जाणार आहे, तर याच्यामध्ये त्यांना डायरेक्टली भरती केली जाणार नाही किंवा परमनंट केले जाणार नाही आधीच्या वनमजुरांना. तर वनमजुरांना आधी या ठिकाणी वयाची अट, त्यांना 55 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकत आहात. आणि जे आधी वनमजूर आहेत त्यांनी किमान कमीत कमी 5 वर्ष वनमजूर म्हणून काम केलेले असावे, याचे प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणे गरजेचे आहे. सोबतच प्रत्येक वर्षी त्यांनी 180 दिवस वनमजूर म्हणून काम केले असावे आणि एकूण 5 वर्ष काम केलेले असावे. आता खूप मुलांचा जो दुसरा प्रश्न आहे महत्त्वाचा, हा जॉब सरकारी आहे की की टेम्पररी, म्हणजेच या ठिकाणी जो कॉन्ट्रॅक्ट बेसवरती आहे. तर हा ही भरती केली जाणार आहे, ही गव्हर्नमेंट अंतर्गत वन विभागाने या पदभरतीसाठी मान्यता मागितलेली आहे. जर मान्यता भेटली तर ही भरती 100% परमनंट सरकारी भरती असणार आहे. आता इथे या न्यूजपेपर अंतर्गत एक कात्रण छापलेले आहे, त्यांनी ज्या व्यवस्थित वाचलेला नसेल कदाचित, याच्यामध्ये हे संपूर्ण चुकीचे दिलेले आहे. कसे चुकीचे दिलेले आहे, तर राखणदार, लाकूड तोड्या आणि जे रक्षण आहे, सफाईगार, कामगार वगैरे चालक भरती असते ती या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती केली जाते. हे वनसेवक नावाचं जे पद नवीन निर्मिती केलेली आहे त्यासाठी शासनाकडे मान्यता मागितलेली आहे. त्याच्यामुळे जे हे पद जर आले तर हे सरकारी परमनंट जॉब असणार आहे. आता वयाच्या अटीबद्दल सविस्तर चर्चा करूयात. आता जे वनरक्षक जे पद होते ते गट क चे पद होते, त्याला वयाची अट कमी होती. आता जे हे वनसेवक जे पद असणार आहे हे या ठिकाणी गट ड चं पद असल्यामुळे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सूट भेटेल. येथे लिहितो या ठिकाणी SC कॅटेगरी, एक मिनिट, येथे लिहित आहे या ठिकाणी SC आणि ST कॅटेगरी, SC आणि ST कॅटेगरी लिहितो. या ठिकाणी OBC लिहितो, OBC. त्याच्यानंतर इथं EWS, एक मिनिट, इथं EWS किंवा ओपन किंवा URचे विद्यार्थी याच्यामध्ये. तर आता याच्यामध्ये गट ड चा जॉब असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या अंदाजित वयाची सूट भेटेल. हे जाहिरात आल्याच्यानंतर स्पष्ट होईल, परंतु खूप मुले विचारत होती त्याच्यामुळे हे मी स्पष्ट इथे सांगत आहे. तर या ठिकाणी बघू शकता SC आणि ST कॅटेगरीला आता बघू शकता EWS आणि ओपनवाल्या विद्यार्थी 18 ते 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकत आहात.
हे अंदाजित आहे, जाहिरात आल्याच्या नंतर स्पष्ट होईल. 18 ते 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकत आहात. त्याच्यानंतर SC ST वाल्यांना 5 वर्षाची सूट, म्हणजे ते या ठिकाणी मुले या ठिकाणी 18 ते 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकत आहेत. त्याच्यानंतर OBCला 3 वर्षाची सूट, म्हणजे ते 41 वर्षापर्यंत अप्लाय करू शकत आहात. याच्यामध्ये काही जर शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकतात. आता त्याच्यानंतर महत्त्वाचा पॉईंट आहे, जे पूर्वी आता जे वनसेवक ही जर ही भरती झाली, त्याची या ठिकाणी प्रमोशन म्हणजे पदोन्नतीने वनरक्षक होता येईल का? तर ही पदभरतीला सरकारकडून या ठिकाणी मान्यता भेटल्यास ही जाहिरात येईल. आणि वनसेवक झाल्याच्या नंतर पदोन्नतीने म्हणजे वनरक्षकाच्या जागा रिक्त झाल्याच्या नंतर पदोन्नतीने या ठिकाणी जागा भरल्या जातील. वनसेवक हे 3-4 वर्ष जॉब केल्याच्या नंतर पदोन्नतीने वनरक्षक देखील तुम्हाला होता येणार आहे. पदोन्नतीने होईल किंवा डिपार्टमेंट अंतर्गत एक्झामने देखील तुम्हाला याच्यामध्ये या ठिकाणी परीक्षा देता येईल. आता ह्या किती जागा, समजा वनरक्षक भरती वनरक्षकच्या 100 जागा रिक्त आहेत, तर या 25% जागा पदोन्नतीने भरले जातील. म्हणजे जे पूर्वीचे वनसेवक असणार आहेत तेच वनरक्षक केले जाणार आहेत. किती टक्के जागा? 25% जागा. समजा या ठिकाणी 25%, 100च्या 25% म्हणजे येथे या ठिकाणी 25 जागा, 100पैकी 25 जागा या वनसेवकच्या जागा त्यालाच प्रमोशन करून वनरक्षकमध्ये केल्या जातील. हा सर्वात महत्त्वाचा मुलांचा प्रश्न होता. याचे प्रमोशन होईल. म्हणजेच सांगायचं स्पष्ट एवढंच की जे वनसेवक जे पद निर्माण केले आहे त्याचे काही नंतर त्यांना वनरक्षक केले जाईल. पदोन्नतीने 25% जागा या वनरक्षकाच्या भरल्या जातील वनसेवक मार्फत. याच्यामध्ये कोणताही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.